सो हॅलो फ्रेंड्स, तर काल होती आमच्या घरची पूजा. तर मग मी होती थोडीशी रागामध्ये, कारण मम्मी मला बोलली होती आणि मी होती रागामध्ये उभी, काहीच तयारी करत नव्हती. म्हटलं मी आज काही तयारीच करत नाही, जाऊ दे म्हटलं, मी अशीच राहते, अशीच येईल. पण म्हटलं जाऊ दे, करावं लागेल, कारण सर्व पाहुणे तर चांगलं पण नाही वाटत. त्याच्यानंतर मग सगळे म्हणे की आज तुझ्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्वजण आलो पाहिजे. तर मग मी आज सगळ्यांचे छोटे छोटे व्हिडिओ घेतले आणि कलेक्ट केल्या. त्याच्यानंतर मग सर्व वर काय बघत होते काय मी पण गेली बघायला, तर काय नाही, फॅन बघत होते. त्याच्यानंतर मग घरात फोटोज वगैरे लावले. जास्त काही डेकोरेशन आमचं करणं नाही. अरे याला काही झटका आला, काही झटका बिटका काही आला नव्हतं त्याला. तो माझ्या छोट्या भावाची ॲक्टिंग करत होता. त्याच्यानंतर म्हटलं चला मेकअप करूया. थोडासा मेकअप केला, जास्त काही मेकअप वगैरे केला नाही. मग सगळ्यांना फुल वाहिले, दर्शन घेतलं. त्याच्यानंतर वंदना घेतली सगळ्यांनी मिळून. मग मी खीर वाटप केली, सगळ्यांना खीर वगैरे दिली आणि सगळ्यांनी खीर पिली. आणि खीर खूप छान झाली होती, कारण माझ्या आत्याने केली होती आणि तिलाच बनवायची होती की ती म्हणजे मी बनवते. तर मग सगळ्यांना तेवढंच आधार भेटला. त्याच्यानंतर मग खुशीकडं फोन दिला, तर खुशी स्नॅपचॅटमध्ये व्हिडिओ काढत होती आणि मटकत होती ती जीप काढून काढून. तर तिने पण सगळ्यांचेच व्हिडिओ घेतले आणि तिने पण मला खूप मदत केली. मी कामात होती तर माझी व्हिडिओ तीच घेत होती. त्याच्यानंतर मग मम्मीला सगळ्यांनी शॉल वगैरे दिली, साड्या दिल्या, पप्पांना कुकू वगैरे लावलं त्यांना. त्याच्यानंतर मग आका म्हणे माझा व्हिडिओ घेते का, म्हटलं हा घेते. त्याच्यानंतर मग सगळ्यांना जेवण वगैरे दिलं. माझे भाऊ, पप्पा, आम्ही सर्व जेवण वगैरे वाढत होतो. जेवण पण खूप छान आलं होतं. मला जास्त डाळ भात आवडत नाही, पण त्या दिवशीची डाळ भात मला खूप आवडली. मी फर्स्ट टाईम खाल्ली, मला खूप आवडली. कारण मी खात नाही, मला आवडत नाही, कारण गावाकडे जास्त डाळ भातच असते ना. तर मग मन उठलं होतं माझं, मग खूप दिवस झाले खाल्ली नव्हती. त्याच्यानंतर गौरव हेल्मेट घेऊन मटकत होता आणि रोशनचे मित्र आले होते. रोशन माझा भाऊ आहे, त्याचे मित्र आले, त्याच्या मित्रांचे व्हिडिओ घेतला. हा छोटा मुलगा, त्याला छोटा फॅन म्हणते, कारण तो म्हणते दीदी तुझे ब्लॉग खूप छान असतात, मला खूप आवडतात. म्हटलं ठीक आहे, मग मी त्याला छोटा फॅन म्हणते. त्याच्यानंतर मग अक्का होती घरामध्ये छोटी, मम्मी माझी, ती म्हणे माझा व्हिडिओ घे, मी 2 बोटं अशी करते, ते असताना पोज देतात. त्याच्यानंतर ही माझी छोटी बहीण आहे, काकाची मुलगी. मग माझी मोठी दीदी पण आली होती, तिच्यासोबत पण व्हिडिओज घेतला. आणि मला गिफ्ट खोलायचे होते, मला थोडासाही दम नव्हता. मम्मी पप्पा तर कामात होते, म्हटलं मीच खोलते आता, काय नाही. बघितलं तर सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाची मूर्ती मिक्समध्ये होते, काही वेगवेगळे फोटोज होते, मूर्त्या होत्या, खूप भारी होतं. त्यांनी खूप छान गिफ्ट आणलं होतं, मला खूप आवडलं. त्याच्यानंतर आम्हाला उशीर झाला, आम्हाला जायचं होतं रिटर्न जालन्याला. संध्याकाळची ट्रेन होती, माझा भाऊ ते ठाण्यापर्यंत सोडायला आले. तिथून मग आम्ही दोघी CSTला गेलो. तिला शॉपिंग करायची होती, कपडेच वगैरे घ्यायचे होते, तिथं कपडेच घेतले. त्याच्यानंतर स्टेशन ते नाईटला एवढं छान दिसतं, एवढं छान व्ह्यू दिसतो तिथला पण व्हिडिओ घेतला. त्यानंतर मग आम्ही गेलो ट्रेन पकडायला. तिथं काही मुलं भेटले, त्यांनी आम्हाला जागा दिली आणि दीदी म्हणत होते. एकदम भाऊ बहिणीसारखं वाटलं त्यांच्यासोबत. आणि हा होता माझा छोटासा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक